नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपण निरोगी असावं, कुठलाही आजार नसावा, डॉक्टरकडे जाण्याची आपल्याला गरज पडू नये असं प्रत्येकाला वाटतं. पण आजच्या काळात ते शक्य आहे का? खरं म्हणजे याचं उत्तर देणं थोडंसं अवघड आहे. कारण आजची परिस्थिती जर पाहिली तर अगदी शाळेतल्या मुलांना सुद्धा मोठमोठे आजार लागलेले असतात त्यांच्या मागे. आणि एकदा का हे आजार आपल्या शरीरात आले की ते आपली पाठ अजिबात सोडत नाही. आपल्या भारतीय तत्वज्ञानात षड्रिपू सांगितलेत, म्हणजे मानसिक स्वास्थ्यासाठीचे 6 विकार सांगितलेत: काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. अगदी त्याप्रमाणेच आपल्या शरीराचे सुद्धा 6 शत्रू आहेत. आता ते कोणते? तर आळस, झोपेच्या बिघडलेल्या वेळा, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यसनाधीनता, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव. म्हणजे या 6 शत्रूंमुळे आपण एक प्रकारे आजारांना आपल्या शरीरात जाण्याचा मार्ग मोकळा करून देत असतो. आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण जसजसे पुढे जातो मग तसं आपल्याला जाणवतं, अरे यार, आपण थोडंसं ना आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. वेळीच काळजी घेतली असती ना तर मग हे आजार आपल्या मागे लागलेच नसते. ही हळहळ येणाऱ्या काळात जर आपल्याला व्यक्त करायची नसेल तर आपल्याला योगाचा हात धरला पाहिजे. आपण योगमय झालं पाहिजे. तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे. आज 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस. सर्वप्रथम सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिवस म्हणून साजरा व्हायला सुरुवात झाली. खरं म्हणजे योग ही आपल्या भारताचीच प्राचीन परंपरा आणि आज जगभरात त्याचा प्रचार प्रसार झालाय. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी मोलाची भूमिका आहेच, पण त्यासोबतच अनेक योग तज्ञ आहे, त्यांचा सुद्धा यात मोठा हातभार आहे. आणि आज याच विषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्या सोबत आहेत योग तज्ञ मनोज पटवर्धन. नमस्कार सर. नमस्कार. साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. गेली 28 वर्ष ते मनोवर्धन योग या संस्थेच्या माध्यमातून फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा योग प्रसाराचं काम करतायत. त्यांच्या योग कार्याची लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा नोंद झाली आहे. महाराष्ट्र योग संघाचे सुद्धा ते सदस्य आहेत. खरं म्हणजे सर स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत. अनेक वर्ष त्यांनी नोकरी केली, पण त्यानंतर योगाला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतलं. योगावर आधारित अनेक पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिली आहेत आणि विवेक प्रकाशनने ती प्रकाशित सुद्धा केली आहेत. तर आजच्या या योग दिवसाच्या निमित्ताने आपण योगमय गप्पा मारणार आहोत. सर, सर्वप्रथम तुम्हाला सुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना योग दिनाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरं म्हणजे योगाच्या बाबतीत आज जर आपण पाहिलं तर व्यायामासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. मग अनेकांच्या मनात पहिला प्रश्न जो येतो तो योगच का? म्हणजे निरोगी आयुष्यासाठी आपल्या आयुष्यात योगाचाच अंतर्भाव का करायचा? पहिलं असं सांगतो की हा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज आपण सगळीकडे संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 180हून अधिक देशांमध्ये साजरा करतोय. आणि ही संकल्पना मुळात भारतानेच मांडलेली होती. आणि या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पनाच मुळात निरोगी वृद्धत्व, हेल्दी एजिंग अशी अतिशय सुरेख मांडलेली आहे. आणि त्याच्यातच सगळं योगाचं आणि योगातून आरोग्य, निरामय आरोग्याची पातळी कशी राखायची, कशी गाठायची याचं सार आलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे ह्या सगळ्या योग परंपरेत असं सांगितलेलं आहे की अगदी बालावस्थेपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनी योगाभ्यास करावा. हठयोगाच्या ग्रंथामध्ये अतिशय एक सुंदर जो श्लोक आहे, युवा वृद्धोति वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपि वा अभ्यासात सिद्धिमाप्नोति सर्व योगेश्वत निरतः. बरेच जण मला विचारतात की आम्ही आजारी आहोत तर आम्ही करू शकतो का? आजारपणातून उठलेले आहोत, विकनेस आहे तर करू शकतो का? तर सगळी मंडळी करू शकतात. फक्त त्या वयानुसार, त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याला तो योगाभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन त्या योग शिक्षकांनी, योग गुरूंनी, योग तज्ञांनी हे करायला हवं. तर अशा दृष्टीने योग हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगी पडतो. विद्यार्थी दशेतही उपयोगी पडतो. आपण नोकरीत असताना सुरुवातीच्या तारुण्यावस्थेमध्ये आपल्याला खूप काही गडबड असते, टेन्शन्स असतात, धावपळ असते, ताण असतो. तर ह्याही सगळ्या फेजमध्ये आपल्याला अतिशय उपयोगी पडतो. थोडंसं आपण रिटायरमेंटकडे आल्यानंतर आता मला बऱ्याच संस्थांमध्ये असं सरकारी ज्या संस्था असतात त्याच्यात एक पद्धत असते की रिटायरमेंटला आल्यानंतर
आधी 1 किंवा 2 वर्ष थोडीशी रिटायरमेंट नंतरच्या काळाची तयारी म्हणून त्यांना त्यांचं जे काही सेंट्रल झोनल एक ट्रेनिंग सेंटर असतं तिथे बोलवलं जातं आणि रिटायरमेंट नंतर तुमची आहार विहार दिनचर्या कशी असावी हे थोडंसं योगिक पद्धतीने समजावून सांगण्यासाठी काही योगतज्ञांना जे बोलवलं जातं. तर त्याच्यात आपल्या 60 नंतर म्हणजे रिटायरमेंटच्या एज नंतर सुद्धा आपला आहार विहार कसा असावा असं सांगितलं जातं. म्हणजे ह्या सगळे जे आपण एक 4 अवस्था आयुष्यातल्या ज्या सगळ्या सांगितल्या ना त्या सगळ्यासाठी आपल्याला योगा निश्चितपणे उपयोगी पडू शकतो. बरोबर. या वर्षीची थीमच आहे की योगा फॉर हेल्दी एजिंग. आता 2 दिवसापूर्वी घरी जाताना 60चे असतील साधारण ते 2 जण चालले होते आणि त्यांच्यात चर्चा सुरू होती की काही झालं ना तरी चालता बोलता मरण आलं पाहिजे. म्हणजे कुठलेही आजार नको किंवा ऑपरेशन्स नको. आता हा जो संवाद आहे ना हा खूप सहज होता. पण प्रत्येकाची मनात हीच इच्छा असते की मी निरोगी असलं पाहिजे. कुठलेही आजार मागे नाही लागले पाहिजे. तर निरोगी वृद्धत्वासाठी योग कसा फायदेशीर ठरतो आणि त्याचे काय काय टप्पे आहेत? आपण कुठल्या वयापासून ते सुरू केलं पाहिजे? साधारणतः असं आहे ना की आ षोडशात बाल उच्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे साधारणपणे 14-15 वयापर्यंत बाल्यावस्था अशी आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणजे फुल फ्लेज्ड आपण असं म्हणतो तसा तो योगाभ्यास करायला हरकत नसते. पण याचा अर्थ 14-15 वर्षापर्यंत योगाचा अभ्यास करायचाच नाही का? तर असं काही नाहीये. अगदी 3ऱ्या-4थ्या वयापासून मुलांचं मन हे अतिशय संस्कारक्षम असतं. त्यामुळे त्यांना कुठेतरी खूप मारून मुटकून बसवून एकेका आसनामध्ये 1-1 मिनिट टिकवणं, अर्धा मिनिट टिकवणं अशी संकल्पना न ठेवता, मुळात त्यांच्यावर योगाचा संस्कार करायचा असेल तर आई-वडिलांनी स्वतः योगासनं, योगाभ्यास केला पाहिजे. ते आई-वडील करतायत हे बघून आपोआप मुलं करायला लागतात. आणि त्याच्यात मग त्यांना त्या थोडंसं काही वेडवाकडे छान हालचाली, ओलांडत्या असंही वाटू शकतं. पण त्यांच्या दृष्टीने तीच योगाभ्यासाचं एक बीज त्यांच्या मनात पडणे असतं. तर सध्याच्या काळात झालंय असं, की मोकळी ग्राउंड्स आपण नेहमी म्हणतो, की आता मोकळी खेळायला मैदानं नाहीयेत. काही वर्षांपूर्वी जे आता पुण्यामध्ये ठिकठिकाणी असे मोकळे प्लॉट्स असायचे, कुणी खेळू शकायचं सहज. तसं होत नाही. फक्त शाळेचं जे काही ग्राउंड असतं तेवढंच उपलब्ध असतं. परत मुलांच्या हातात मोबाईल आहेत, बघायला टीव्ही आहे. त्यामुळे मुलं बाहेर कुठे जात नाहीत, खेळत नाही अशी आपली तक्रार असते. अशा वेळेला मुलांची हालचाल होणार कशी? त्यांच्या आतमध्ये जी काही एक अफाट अशी शक्ती आहे, तर त्याचं मॅनिफेस्टेशन, अभिव्यक्ती ही आसनांच्या माध्यमातून अतिशय उत्तम होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा मुलांना छोटी-छोटी, सोपी-सोपी आसनांपासून सुरुवात करत आणि मुलांची फ्लेक्झिबिलिटी लहान वयात खूप छान असते. तर त्यांना ती अवघड आसनं सुद्धा जे आपण हलासन, सर्वांगासन ही जी काही क्लासिकल आसनं म्हणतो ती सुद्धा अतिशय सुंदर ते करू शकतात. फक्त ती फार न टिकवता साधारण 15व्या-16व्या वर्षापर्यंत जोपर्यंत शरीराची वाढ अंतर्गत अवयवांची पूर्ण झालेली नसते, तोपर्यंत थोडा कमी काळ टिकवून. पण 15व्या-16व्या वर्षानंतर हळू ती टिकवणं म्हणजे पतंजलीने जे स्थिर सुखम आसनम ही संकल्पना सांगितलेली ती थोडी हळूहळू तशी शिकवायला आपण सुरुवात करू शकतो. बरोबर. नंतरच्या तरुणपणाच्या काळामध्ये आपल्याला कसं असतं, की टुरिंग खूप असतं, वेळी-अवेळी जेवण होत असतं, मीटिंग्स वगैरे वेगवेगळ्या होत असतात. तर अशा वेळेला अन्नाचं पचन चांगलं वेळोवेळी होणं, आपण आजारी न पडणं किंवा वेगवेगळ्या भागात टुरिंगच्या निमित्ताने गेल्यावर तिथली हवा बदलू शकते. हल्ली ते असे हे आहे, की पोलन्स म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये पोलन्समुळे लगेच ॲलर्जिक सर्दी खूप होते आणि त्यांनी माणसं इतकी बेजार होतात, की अँटिबायोटिक घेण्याची वेळ येते. 4-5 दिवस रजा टाकून घरी बसावं लागतं इतकं आणि त्याला साथ देण्यासाठी आपल्या शहरांमधलं वाढतं प्रदूषण हे आहेच. तर अशा वेळेला जर प्राणायामाची सुरुवात आपण केलेली असली, लहानपणापासून थोडी संकल्पना माहिती असली, तरुणपणामध्ये आपण केलेलं असलं, तर 40शी नंतर थोडीशी आपली इम्युनिटी जेव्हा कमी होते, त्यावेळेला प्राणायामाचा अभ्यास हा खूप आपल्याला उपयोगी पडायला लागतो. 50शी-60 नंतर आपली इम्युनिटी आणखीन जेव्हा कमी होते, पचनही मंदावतं, तर अशा वेळेला जठर परिवर्तनासन किंवा धनुरासन ही अशी जी आसनं आहेत किंवा काही शुद्धी क्रिया सुद्धा ज्या आहेत, म्हणजे शंख प्रक्षालनासारखी क्रिया आहे, वमनासारखी क्रिया आहे. हल्ली अनेकांना म्हणजे पित्त झालं नाही, गेल्या महिनाभरात त्रास झाला नाही, अशी एकही व्यक्ती सापडत नाही. पण अशा याच्यावर योगाचं अतिशय सुंदर त्या शुद्धिक्रियेच्या माध्यमातून शंख प्रक्षालन किंवा वमन हे ह्या शुद्धिक्रिया शिकून घेतल्या पाहिजे. त्याच्यातून पोट अतिशय उत्तम राहतं, रक्तशुद्धी चांगली व्हायला लागते. तशा वेगवेगळ्या मार्गांनी मला असं वाटतं आपल्याला योगाचा उपयोग होऊ शकतो. हे पतंजलींनी तर 1 नाही, 2 नाही तर 8 मार्ग हे आपल्याला उत्तम आपलं जीवन जगण्यासाठी सांगितलेलं आहे, ज्याला अष्टांग योग आपण म्हणतो ना. जे आपण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी
तर त्यातही परत समाधीचे 16 प्रकार सांगितले, प्राणायामाचे अष्टकुंभ हे हठयोगामध्ये पुढे प्रकार सांगितलेले आहेत. आसनं तर अनेक आहेत, म्हणजे आसनानी समस्तानी यावंतो जीवजंतवा असं भगवान शंकरांनी जे पार्वतीला उत्तर दिलं, हे 84 लक्ष योनीतून माणूस फिरतो, तर त्या प्रत्येक जन्म म्हणजेच एक आसन आहे. तर इतकी विविधता, उपलब्धता, म्हणजे आपण व्हरायटी अशी म्हणतो, ही सगळी योगामध्ये उपलब्ध आहे. तर ती सगळी माहिती करून घेणं, त्याचा उपयोग करून घेणं हे फार महत्वाचं आहे. थोडक्यात प्रत्येक गोष्टीचा पाया पक्का असला पाहिजे असं आपण म्हणतो आणि आपल्याला जर वृद्धत्व निरोगी आणि छान आनंदात घालवायचंय तर तो पाया विद्यार्थी दशेपासूनच पक्का असेल तर मग हे आपल्याला गाठता येईल. आणि आता बोलताना जसं तुम्ही म्हणालात की सध्या जर आपण पाहिलं तर धावपळीचं जग आहे, वेळ नसतो हे सर्रास ऐकायला मिळतं. आणि हल्ली झोपेच्या किंवा खाण्याच्या बिघडलेल्या सवयी आणि त्याचा परिणाम हा नकळतपणे आपल्या शरीरावर होतो आणि मनावर सुद्धा होत असतो. मग अशा वेळेस रोज करता येतील अशी सोपी आसनं कोणती आहेत? जरी फार वेळ नाही देता आला तरी ही आसनं जर तुम्ही रोज केली तर तुम्ही निरोगी राहाल. खरं आहे, अगदी बरोबर आहे. कारण कसं आहे, की असं म्हटलं जातं, की दररोज निदान पाऊण ते 1 तास तरी योगाभ्यास करावा. पण ते पुढे आपल्याला जसे अनुभव येतील, तसं आपण ते कदाचित करायला लागू. आणि कसं आहे, की आवड जर असेल तर ती सवड आपल्याला काढता येते. पण सुरुवातीच्या काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ देणं, म्हणजे मला असं वाटतं, की माणसांच्या जीवनातली खूप मोठी लक्झरी निर्माण झालेली आहे. कारण उठल्यानंतर तास, दीड, 2 तासाचा प्रवास करून ऑफिसला जायचं असतं. तिथे 8-10 तास काम करून परत दीड-2 तास घालवून परत प्रवास करून घरी यायचं असतं. अशा वेळेला मग पाऊण 1 तास तर काही जमणार नाही. तर त्यावेळेला तुम्ही अगदी छान प्रश्न विचारलात, की मोजकी नेमकी आसनं कुठली केली तर माझं आरोग्य उत्तम राहील. तर असं म्हटलं जातं, आयुर्वेदातही म्हटलंय, योगानी म्हटलेलं आहे, की ज्याचा पाठीचा कडा म्हणजे मेरुदंड उत्तम आणि ज्याचं पचन उत्तम, त्याचं आरोग्य सर्वोत्तम असं राहतं. आणि त्या दृष्टीने योगासनांमध्ये 4 स्थितीतली आसनं असतात. एक पाठीवर झोपून म्हणजे शयन स्थिती आपण ज्याला म्हणतो. पोटावर झोपून म्हणजे विपरीत शयन स्थिती. बसून जी असतात ती बैठक स्थितीतली आणि उभ्यानी म्हणजे दंड स्थितीतली. तर यातली काही मोजकी जर आसनं केली ना, तर पाठीचा कणा आपला अतिशय चांगला मोकळा राहतो. आणि पचनामध्ये जर काही बिघाड येण्याची शक्यता असेल किंवा बिघाड झालेला असेल, तर तो त्यातला सगळा वात मोकळा होणं, नाहीतर आतले जे काही पचनासाठी उपयुक्त अशी जी हॉर्मोन्स आहेत ती चांगली सिक्रीट होणं, याच्यासाठी काही आसनं अतिशय उत्तम आणि उपयोगी ठरतात. तर मला असं वाटतं, की पहिलं आपण बघायला हवं, की पोटावर झोपून एक 2 आसनं ही सध्याच्या काळात मला असं वाटतं, की फार गरजेची आहेत. त्याला म्हणतात भुजंगासन. भुजंग म्हणजे साप किंवा नाग. आणि तो नाग कसा जसा फणा काढून उभा राहतो, तसं जी स्थिती दिसते तशी शरीराची ज्या आसनामध्ये दिसते, त्याला भुजंगासन असं म्हणतात. आणि सध्याच्या काळामध्ये पाठीचे वेगवेगळे त्रास, आजार हे खूप निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यातून पुढे मग सायटिका सारखे निर्माण होतात. दुसरं असं आहे, की हल्ली एक थोडंसं माणसं लवकर तरुण वयातच वृद्ध दिसायला लागण्याचं महत्वाचं कारण असं आहे, की ती पाठीतून थोडीशी वाकायला लागतात किंवा पोक काढल्यासारखं व्हायला लागतं. आणि त्याचं महत्वाचं कारण असं आहे, की तासनतास खुर्चीत बसून बैठक काम जे आपण टाळूही शकत नाही, जीवनाचा अपरिहार्य भाग आपला बनलेला आहे. तर अशा वेळेला त्या पाठीचा कणा जो आहे तो सारखा पुढे झुकलेला असतो, एस्पेशली मानेत आणि कमरेमध्ये. आणि त्यामुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस किंवा लंबर स्पॉन्डिलायटिस हे सगळे जे आजार व्हायला लागलेले आहेत खूप लवकर 30-35 मध्येच, ते होऊ नये त्याच्यासाठी भुजंगासन हे दररोज केलं पाहिजे. आणि त्यात सुद्धा 2 अतिशय महत्वाचे म्हणजे भुजंगासनाचे जवळजवळ 14-15 प्रकार आहेत. त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या अशा कार्यशाळा घेतल्या जातात. योग शिक्षक ते शिकतात, शिकवतात. ऑर्थोपेडिक तज्ञ जसं वेगवेगळे 33 मणक्यांचे वेगवेगळे आजार आहेत. तर तशीच त्याच्यावर भुजंगासनं सुद्धा वेगवेगळी पाहिजेत. तर तशी जवळजवळ 23-24 प्रकारची आहेत. पण त्यातली अतिशय महत्वाची अशी जी आहेत ना, ती सहज हस्त भुजंगासन आणि सरळ हस्त भुजंगासन. सहज हस्त भुजंगासनामध्ये आपण हातांचे तळवे गालांवर ठेवून म्हणजे पोटावर झोपून फक्त हनवटीच्या खाली कोपराचा स्टँड ठेवला, की मानेवर अतिशय उत्तम दाब येतो. आणि याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्ही जसं बसलाय टेबलावर, तर तिथे सुद्धा एक हात तुमचा बघा आता असा आहेच. तो तुम्ही दुसरा जर असा ठेवून थोडे कोपरं पुढे घेतलीत ना, तर इमिजिएटली तुम्हाला मानेवर अतिशय छान दाब येईल. बरेच जण हीच तक्रार IT प्रोफेशनल्स जे आहेत त्यांच्यामध्ये ही मेन तक्रार असते, की मान दुखते, पाठ भरून येते, कंबर दुखते. तर त्यांच्यासाठी सहज हस्त भुजंगासन आणि सरळ हस्त भुजंगासन या दोन्हीमध्ये आपला सर्व्हायकल आणि लंबर जो काही पोर्शन आहे तो अतिशय चांगल्या प्रकाराने प्रभावीपणे दाबला जातो. आणि त्यामुळे आपली पाठ उत्तम राहायला लागते. पाठीच्या आतच आपला स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जू आहे आणि त्याच्यातून आपल्या सेन्सरी आणि मोटर नर्व्ह
शेकडो, हजारो, लाखो नाही तर अब्जावधी त्याचं वहन चाललेलं असतं. आणि त्याला एक चांगलं स्टिम्युलेशन हे सुद्धा या आसनांमुळे मिळतं. अशा अर्थाने भुजंगासन हे अतिशय महत्वाचं समजलं गेलं पाहिजे. हल्ली पचनाचे मगाशी मी म्हटलं तसे खूप त्रास व्हायला लागले आहेत आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की फास्ट फूडचा आपल्या जीवनात झालेला अंतर्भाव. तर भगवद्गीतेमध्ये खूप म्हटलेलं आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. युक्त म्हणजे योग्य आहार घ्यायला पाहिजे, विहार म्हणजे योग्य वेळीही ते घ्यायला पाहिजे. पण बऱ्याच वेळेला अनिवार्य असतं की कुठे मीटिंग्स लांबतात, ऑफिसच्या वेळा वाढतात, घरी यायला उशीर होतो. तर अशा वेळेला जेवल्यानंतर जे गॅसेस निर्माण होतात, ज्याला योगानी पवन असं म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्या आतड्यामध्ये, जठरामध्ये तो गॅस साठला की आपल्याला खूप अस्वस्थ करतो. तर त्याच्यावर अतिशय उत्तम असा उपाय म्हणजे गॅसोफासची गोळी नाहीये, तर पाठीवर झोपून केलेलं पवन मुक्तासन हा सर्वोत्तम आणि चिरकाल आपल्याला फायदा देणारा असा उपाय. पाठीवर झोपायचं आणि एक एक पाय असा पोटावर घ्यायचा. पुढे थोडंसं सवय झाली की दोन्ही पाय पोटावर घेऊन सुद्धा आपण थांबू शकतो. त्याच्यातून काय होतं की पोटावर एक हलका दाब आल्यामुळे आतड्यात जो साठलेला सगळा वायू आहे, ज्याचं असमत्व निर्माण झालेलं आहे, तर तो वायू सगळा सहजपणे पास व्हायला, मोकळा व्हायला मदत होते आणि पोट एकदा हलकं झालं, पचन चांगलं असेल, तर आपल्याला त्याचा खूप उपयोग आहे. तर असं हे पाठीवरचं एक पवनमुक्त आसन असं सांगितलं. मगाशी पोटावरचे भुजंगासनाचे 2 प्रकार सांगितले. त्याच्यानंतर उभं राहून आपल्याला काही आसनं करू शकतो आपण. त्याच्यामध्ये उभं राहून थोडंसं पायात अंतर ठेवायचं, हात मागे कमरेवर ठेवायचे. आय-टी मधल्या लोकांना किंवा बऱ्याच वेळेला काय होतं, की वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये म्हणजे कॉर्पोरेट योगा अशा याच्यात काही कार्यशाळा घेतल्या जातात. त्याच्यात नेहमी एक तक्रार असते, की बसल्यानंतर खूप पाठ भरून येते आणि मग काहीच सुचत नाही. तर अशा वेळेला मी त्यांना सांगतो, की थोड्या-थोड्या वेळाने उभं राहायचं, पायात थोडंसं अंतर ठेवायचं, हात कमरेवर ठेवायचे, कमर थोडी पुढे ढकलून मागे झुकून थांबायचं. पाठ जी सतत पुढे असते, तर त्याच्याऐवजी त्याचं पाठीचं थोडंसं आकुंचन झाल्यामुळे तत्क्षणी आपल्याला बरं वाटायला लागतं. एक 15-20 सेकंद जरी टिकवलं, तर याला दंड स्थितीतलं अर्धचक्रासन असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर उभं राहून फक्त मागे थोडंसं झुकलं, की मान आणि पाठीला जसा भुजंगासनामध्ये दाब आला होता तसा येतो. दुसरं, आपण बसल्यावर बराच वेळ काम झाला, की आपल्याला कंटाळा येतो आणि आपण आळस दिल्यासारखं हे असे दोन्ही हात असे वर नेतो आपले. तर तो आळस जो आहे ना, तर तोच योगिक पद्धतीने आळस देणं म्हणजे त्याला ताडासन असं म्हणतात. म्हणजे ताड म्हणजे काय तर ताड, माड अशा ज्या संकल्पना आहेत, मी निसर्गातूनच या संकल्पना ऋषीमुनींनी आसनांबद्दलच्या घेतलेल्या आहेत. तर एखादा उंच डोंगर किंवा पर्वत किंवा एखादं उंच झाड, तर तसं आपलं शरीर ज्या आसनामध्ये दिसतं त्याला ताडासन असं म्हणतात. म्हणजे काय तर उभं राहायचं, पायामध्ये 3-4 इंच अंतर घ्यायचं, एकदम पडायला व्हायला नको म्हणून. दोन्ही हाताची बोटं एकमेकात अडकून आपण अशी वर ताणली की आळस दिल्यासारखंही होतं आणि मग जमलं तर थोड्याशा टाचाही वर उचलायच्या. कारण टाचा वर न उचलता सुद्धा आपण जर शरीर पूर्ण खेचलं ना, तर पाठीचा कणा इतका छान खेचला जातो, की बसून त्याच्यावर जो काही दाब आलेला असतो, भार आलेला असतो आणि त्यामुळे तिथला जो वात आहे सगळा, तर तो जो इम्बॅलन्स झालेला असतो, तो तो सगळा मोकळा होतो. त्यामुळे ही उभ्यानी अशी ही जी 2 आसनं आहेत, ती अतिशय प्रभावी आणि कुठेही ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तसंच पाठीवर झोपून एक अर्धचक्रासन असं सुद्धा आहे. अर्ध आणि चक्र ह्याच्यातच आपल्याला लक्षात येईल, की एक अर्धवर्तुळाकार अशी शरीराची स्थिती ज्याच्यामध्ये निर्माण होते, ते म्हणजे अर्धचक्रासन. पाठीवर झोपायचं, दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे, पायात खांद्याएवढं अंतर ठेवायचं, दोन्ही हात शक्य असेल तर थोडेसे शरीराच्या बाजूला ठेवायचे किंवा जर नेहमीची सवय असेल तर थोडेसे आपण हाताची घडी अशी सुद्धा ठेवू शकतो आणि अगदी सावकाश पाठकंबर जेवढी सहज शक्य आहे तेवढी वर उचलायची आणि त्या स्थितीत संथ श्वसन चालू ठेवून त्याच्यामध्ये त्या स्थितीमध्ये राहायचं. तर अशी ही अगदी सोपी कुणालाही कुठल्याही वयात करता येतील, झेपतील, पण अतिशय उत्तम असा फायदा देतील अशी आसने आहेत. एक उष्ट्रासन हे सुद्धा एक आसन अतिशय उत्तम आपल्या पाठीच्या कण्याचा जो काही प्रोफाईल आहे ना, तो अतिशय चांगला राहण्यासाठी म्हणजे हल्ली जे कायपोस्थेसिस असं जे म्हणतात तसं कुबड काढणं, तर ते कमी होण्यासाठी म्हणून तेही आसन उपयोगी पडतं. तर आसनांच्या भागामध्ये मला असं वाटतं ही जी मोजकी 4-5 आसनं केली ना, तर आपल्याला आरोग्य आपलं उत्तम राहायला खूप चांगली मदत होईल. त्याच्याबरोबरच प्राणायाम आहेत, काही ध्यान किंवा योगामध्ये ज्याला नादानुसंधानम असं म्हणतात, म्हणजे ओंकार आणि भ्रामरी. तर त्याचाही खूप फायदा होतो. बरोबर. म्हणजे आता तुम्ही अतिशय सोप्या शब्दात अगदी प्रात्यक्षिकासह योगाची तोंड ओळख करून दिली. त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांना ते पाहता सुद्धा आलं. अर्थात हे व्यवस्थित
सल्ल्यानुसार तज्ज्ञांच्या ह्याच्यानुसार करायचं असतं. पण आपल्याला ही तोंडओळख आत्ता करून घेता आली. पण एक प्रश्न आहे, म्हणजे आता योगाची सवय जर आपल्या शरीराला आणि मनाला लावायची असेल तर ती एक शिस्त असते. म्हणजे ज्याप्रमाणे आपण जेवतो, झोपतो किंवा ज्या काही रोजच्या क्रिया करतो तशी सवय लागणं गरजेचं आहे. तर आपण निरोगी वृद्धत्वापर्यंत पोहोचू शकतो. आता जेव्हा आपण असं म्हणतो की विद्यार्थी दशेपासून किंवा बालपणापासून ही सवय लागली पाहिजे, तर यामध्ये पालकांची भूमिका, पालकांचा रोल हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आधी पालकांना ही सवय लागली पाहिजे तर ती मुलांना लागू शकते. तर आजच्या या निमित्ताने पालकांना काय सांगाल? पालकांना मी असं सांगेन, की तुमच्या मुलांनी योगाचा अभ्यास करायला हवा असेल किंवा त्यांच्यावर जर संस्कार घडायला हवे असतील, तर आजपासून तुम्हीही स्वतःच्या सगळ्या जीवनशैलीमध्ये बऱ्याचशा सुधारणा या करायला हव्यात. त्यांना कुठेतरी फक्त मे महिन्यात संस्कार वर्गाला पाठवणं किंवा दिवाळीच्या 15 दिवसाच्या सुट्टीत संस्कार वर्गाला पाठवणं, इथे आपली जबाबदारी संपत नाही. संस्कार वर्ग हा ठीक आहे, एक भाग आहे. पण खरा संस्कार मुलं जेव्हा घरात असतात आणि आई-वडील काय करतायत हे बघत असतात. आई-वडील उशिरा कधी झोपतायत, कधी उठतायत, काही फास्ट फूड खातायत, असं बघितलं तर मुलांवर संस्कार तेच होतात. तर योगानुकूल जीवनशैली आपल्याला जे काही शिकवते, की झोपण्याच्या वेळा ठीक आहे, की आता सध्याच्या काळात अगदी काही 10 वाजता झोपणं असं अपेक्षित नाही. पण अगदी 12, 12:30, 1 असं कधीही झोपणं याच्याऐवजी थोडंसं आपल्याला साधारणपणे 11 पर्यंत आपण झोपू शकतो. आणि सकाळी 8, 8:30, 9ला उठणं याच्याऐवजी जर एक अर्धा तास, पाऊण तास आपण लवकर उठलो आणि थोडेसे मगाशी त्या उल्लेखामध्ये योगासनाचा राजा असं ज्याला म्हटलं जातं, तो सूर्यनमस्कार. आणि तो अगदी लहान मुलं खूप आवडीने घालायला लागतात. म्हणजे मी असं बघितलेलं आहे, की अगदी 3-4 वर्षाची मुलं सुद्धा आपल्या आई-वडिलांबरोबर किंवा आजी-आजोबा जर सूर्यनमस्कार घालत असतील, तर आपोआप अतिशय छान घालायला लागतात. आणि त्याला "ये रे, तू सूर्यनमस्कार घाल" असं बोलवायलाही लागत नाही. सूर्यनमस्कार ही प्रक्रियाच इतकी आकर्षक आहे. 7 ते 8 आसनांची एक सुंदर साखळी त्यांना जेव्हा बघायला मिळते, तर त्यावेळेला मुलं सुद्धा ती घालतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की आई-वडिलांनी योगाभ्यास सुरू केला पाहिजे. आणि आहार कसा घ्यायचा हे थोडंसं आपल्या योगानुकूल असं जी काही पद्धती ती शिकून घेतली पाहिजे. आणि ते करतील ती मुलंही बघत असतात, आपोआप फॉलो करायला लागतात. त्यामुळे मुलांना सूर्यनमस्कार घालायला लावणं, थोडीशी आसनं करायला लावणं. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी दशेमध्ये हल्ली असं होतं बऱ्याच वेळेला आता वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा आता योगाचा सगळं एक करिक्युलम किंवा असा एक अभ्यासक्रम बऱ्याच कॉलेजेसमध्ये सुरू केलेला आहे. सीओईपीमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता गेली 14-15 वर्ष सुरू आहे. MIT कॉलेजमध्ये सुरू आहे, गरवारे कॉलेजमध्ये सुरू आहे. तर अशा वेळेला मुलांचा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा असतो, की मी खूप अभ्यास केलाय, पण परीक्षा आली, की माझी तब्येत खूप बिघडायला लागते. माझी स्मरणशक्ती कमी झाली असं नाही म्हणत, ते झाल्यासारखी सगळं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे डॉक्टर मंडळीने बऱ्याच वेळेला असं सांगितल्यावर प्रश्न पडतो, औषध काय द्यावं? खरंच होतंय का असं झाल्यासारखं वाटतंय? मनावर इतका ताण येतो, की स्मरणशक्ती कमी झाल्यासारखं वाटतंय. प्रश्नपत्रिका समोर आल्यावर काहीच येत नाही असं वाटतं. कारण नेमका आपल्याला जो काही प्रश्न ज्याचं उत्तर नीट माहिती नसतं तो आपण वाचतो आणि असं वाटतं की सगळाच पेपर आहे. तर अशा वेळेला ओंकार आणि भ्रामरीचा उच्चार हा आपल्या मनाला, मेंदूला, आपल्या सगळ्या एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी आहेत, त्याच्यातलं हॉर्मोन्सचं सिक्रिशन उत्तम राखायला अतिशय मदत करतो. आणि ओंकार भ्रामरी आपण कुठेही आपण बसल्या-बसल्या सुद्धा अभ्यासाच्या आधी जर सवय जळून घेतली, तर म्हणता येतं. तर अशा अर्थाने पालकांनी हे मुलांना खूप लहानपणापासून त्याची आवड ओंकार, भ्रामरी, सूर्यनमस्कार असणंही निर्माण करू शकतो आपण. अगदी खरंय. खरं म्हणजे योग हा विषय खूप मोठा आहे. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. पण इतक्या छान योगमय गप्पा आणि अगदी सोप्या भाषेत मारल्यात, आमच्या प्रेक्षकांपर्यंत हा विषय पोहोचवलात, त्यासाठी खरंच मी मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. मला एक फक्त सांगावसं वाटतं, की आपण आसनांचा उल्लेख केला, पण प्राणायाम हाही तितकाच महत्त्वाचा आहे योगामध्ये. कपालभाती ही अतिशय उत्तम शुद्धिक्रिया जी सांगितलेली आहे, ती जर केली तर कार्बन डायऑक्साईड सगळा फुफ्फुसातला बाहेर फेकला जातो. आणि सध्या हल्ली उत्तम त्वचा, उजळ कांती याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. पण त्याच्यामध्ये जर कपालभाती तुम्ही करायला लागलात ना, कपाल म्हणजे कवटी, त्या कवटीच्या खाली असलेली सगळी जी पंचज्ञानेंद्रिय जी आहेत, ती म्हणजे चमकणे, ज्या प्रक्रियेने चमकायला लागतात, ती प्रक्रिया म्हणजे कपालभाती. तर ती कपालभाती ही साधी सोपी प्रक्रिया आहे, तर ती सुद्धा नियमित करायला हरकत नाही. आणि ध्यान केल्यामुळे आपला बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे चयापचयाची जी अनावश्यक वाढलेली गती आहे, ती सुद्धा कमी व्हायला मदत होते. तर प्राणायाम आणि ध्यान म्हणजे ओंकार म्हणायचे किंवा भ्रामरी करायची, त्याच्यानंतर थोडंसं शांत बसून आपल्या मनामध्ये जे काही विचार आहेत त्याच्याकडे साक्षीत्वाने पाहणं, हे सुद्धा मला असं वाटतं त्याच्यामध्ये थोडंसं मला असं वाटलं, की आपण आसनांविषयी बोललो, पण हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत निरोगी, आनंदी आणि संतुलित आयुष्यासाठी योगाचं अधिष्ठान असणं हे फार गरजेचं आहे. शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारा दुवा म्हणजे योग. आपण बऱ्याच ठिकाणी जातो, तिथे तक्रार निवारण कक्ष असतात आणि आपलं शरीर सुद्धा अनेक तक्रारी आपल्याला सांगत असतं. तर या शरीराच्या तक्रारींचं निवारण कक्ष कोणता असेल तर तो म्हणजे योग. योग ही यशस्वी आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे आणि या गुरुकिल्लीची संकल्पना अतिशय सोप्या शब्दात पटवर्धन सरांनी आपल्याला समजावून सांगितली आणि मला खात्री की या योगमय गप्पा आपल्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आवडल्या असतील. तर आजच्या या विशेष दिवसाच्या निमित्ताने आपण योग मार्गाचा वसा घेऊया आणि आपलं जीवन निरोगी बनवूया. आजच्या भागात इथेच थांबते. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला चर्चा करायच्या आहेत, आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.